नमस्कार, मी रिद्धी रामेश्वर गव्हाणे. आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख आणि अग्रणी नेते होते. त्यांचे संपूर्ण जीवन भारतीय स्वातंत्र्य लढण्यासाठी समर्पित होते. त्यांच्या कार्याने आणि विचारांनी भारतीय आणि स्वातंत्र्याची आस असलेल्या प्रत्येक हयात नवीन उमेद भरली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही प्रमुख पैलू व कार्यांचा आढावा घेणे उचित आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला. त्यांचे शिक्षण पुण्यातील टेकन कॉलेजमधून झाले. टिळकांनी केसरी व मराठी वृत्तपत्रे सुरू केली आणि यांच्या माध्यमातून जनजागृती करत कार्य सुरू केले. धन्यवाद. आमचा शांत बसून ऐकल्याबद्दल आपण जेवढे नवीन बोलताना सांगताल तेवढ्या त्यांना नवीन अनुभव मिळेल तर ती बोलता सांगेल. आजची गोष्ट गोष्टीचे नाव कुत्र्याची क्रूर दृष्टी. एका डोंगर माथ्यावर एक शेतकरी राहत होता. कडाक्याची थंडी पडली होती. तो शेतकरी बरेच दिवस बाहेर पडला नव्हता. झोपडीत होते तेवढे धान्य संपले होते. उपासमार होऊ नये म्हणून त्याने आपल्या एक करत मेंढ्या काढल्या. बैल मारून खाऊ लागला. हे सर्व त्याचा कुत्रा पाहत होता. कुत्रा म्हणाला, माणुसकीची कदर नसतो, स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी दुसऱ्याचे प्राण घेतो. कुत्र्याला वाटले बैल मारून खाल्ल्यानंतर हा माणूस आपल्यालाही खाऊन टाकेल. या भीतीने तो कुत्रा त्या शेतकऱ्यापासून दूर